नाही, मुळात जर तुम्ही केस आणि FIR जर बघितला तर गाडीचा प्रश्न येतच नाही. म्हणजे जी केस आहे ती फक्त एका स्टेटमेंटवर केस आहे की सो अँड सो मतदारसंघात मी कुत्रं जर उभा केलं तो निवडून येऊ शकतो. त्यामुळे 3(1)R एवढ्या हद्दीपर्यंत कलम लागलेला आहे. त्याच्यामध्ये काय ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी असा नाही किंवा एखादं वेपन रिकवर करायचं, गाडी रिकवर करायचं असा FIRच नाही. आता समजा रणजित कासले जर विमानाने फिरले असते तर तुम्ही काय विमान जप्त केलं असतं का, किंवा हेलिकॉप्टरने फिरले असते हेलिकॉप्टर जप्त केले असतं का? म्हणजे हे कुंकून तपासात प्रोग्रेस काय आहे आणि PCR कशासाठी पाहिजे हे दाखवण्यासाठी केवळ गाडी हा एक नाममात्र कारण आहे. गाडीचा आणि त्या गुन्ह्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. ठीक आहे, आता पुढचं तुम्ही नेमकं काय म्हणणार? नाही, आमचा युक्तिवाद आम्ही केला. प्रिव्हियस रिमांड यादीमध्ये आणि या रिमांडमध्ये यादीमध्ये सिंगल अक्षराचा बदल नाही, काना मात्रेचा सुद्धा बदल नाही, सिंगल प्रोग्रेस नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना 10 दिवसासारखा वाढीव PCR मागायचा कुठलाही अधिकार नाही आणि मान्य न्यायालय त्यांना देतही नाही. केवळ मॅटरची ग्रॅव्हिटी कशी वाढवता येईल आणि हा गुन्हा सोडता अट्रॉसिटीचा इतर त्यांच्याकडनं काय काय माहिती करता येईल हे पाहण्यासाठी त्यांनी तो वाढीव PCR मागितला.